दिवाळी सणातील हा एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णू, कुबेर यांची देखील पूजा केली जाते. तर धनोत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवाची देखील पूजा केली जाते. बघूयात धनोत्रयोदशीचा मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर संपूर्ण माहिती, पूजाविधी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारांमध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील, दिवाळीच्या पंत्या, माळा, सजावटीचे साहित्य, मिठाई इत्यादी अनेक गोष्टी आलेल्या आहेत. 9 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी असणार आहे. वसुबारसेच्या सणाने दिवाळीची सुरुवात होणार असून वसुबारस ही 9 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 नोव्हेंबरला धनोत्रयोदशी हा सण आहे. धनोत्रयोदशीचे मुहूर्त, पूजेचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी धन्वंतरी देव, माता लक्ष्मी, विष्णूची पूजा केली जाते. लक्ष्मीबरोबरच गणपतीची देखील पूजा केली जाते. या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. या वस्तूंची खरेदी केल्यामुळे धनसंचयामध्ये सातत्याने वाढ होत जाते असे मानले जाते. धनोत्रयोदशीची पूजा विधीपूर्वक केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे ही पूजा योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला जातो. धनोत्रयोदशीचा मुहूर्त पाहूयात. धनोत्रयोदशीचा शुभ मुहूर्त आहे आणि खरेदीसाठी व पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे हे आपण बघूयात. खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः लोक या दिवशी सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते. सनातन धर्मात धनोत्रयोदशी दिवस खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. या दिवशी भांडी किंवा इतर घरगुती वस्तूंची खरेदी करणे फायदेशीर ठरते. या दिवशी खरेदी करण्याला सुद्धा मुहूर्त असतात. या शुभ मुहूर्ताच्या वेळीच गोष्टी खरेदी करायला हव्यात. शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास संपत्तीत 13 पटीने वाढ होते असे म्हटले जाते. चला तर मग बघूयात धनोत्रयोदशीला खरेदी आणि पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे. जर तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही धनोत्रयोदशीला म्हणजेच 10 नोव्हेंबरला दुपारी 2:35 ते 6:40 या वेळेतच वस्तू खरेदी करू शकतात. यात तुम्हाला हवं ते खरेदी करू शकता. विशेषतः सोने, चांदी, भांडी, झाडू किंवा घरगुती वस्तू. तुम्हाला जर धनोत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करता आल्या नाहीत तर तुम्ही त्या 11 नोव्हेंबरला दुपारी 1:57 खरेदी करू शकता. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 नंतर त्रयोदशी संपेल. त्यामुळे या तिथीच्या आतच तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. अत्यंत फलदायी. धनोत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव, कुबेर महाराज आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. ही पूजा तुम्ही 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:02 पासून ते 8:34 करू शकता. या दिवशी सोने, चांदी, भांडी, मालमत्ता, वाहने, पुस्तके, दागिने इत्यादी खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ समृद्धी प्रदान करतात. त्यामुळे या दिवशी शक्य असेल ती खरेदी करावी. या दिवशी आपल्याला ही महत्त्वाची एक वस्तू खरेदी करायची आहे आणि या दिवशी काय करावे हे देखील आपण बघूयात. त्याचबरोबर याचे उपाय देखील बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धनोत्रयोदशीला सोने, चांदी, गोमती चक्र, पितळाची भांडे, धने, झाडू इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. तिचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो. धनोत्रयोदशीला मीठ खरेदी करणे शुभ असते हे तुम्हाला माहिती आहे का? होय, तुम्ही धनोत्रयोदशीला मीठ देखील खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात धनोत्रयोदशीला शुभ दिवशी मीठ का खरेदी करावे आणि कोणते मिठाचे उपाय करावेत जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, घरात संपत्तीची कमतरता पडणार नाही. तर आपल्याला सोने, चांदी, दागिने घेणे शक्य नसेल तर या दिवशी सर्वात स्वस्त पण खूप महत्त्वाचा हे पदार्थ मीठ हे तुम्ही खरेदी करू शकता. धनोत्रयोदशीला आपण मीठ का खरेदी करतो? धनोत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रत्येकाने सोने, चांदी, भांडे, झाडू याबरोबर मीठही खरेदी करावे
असे करणे शुभ मानले जाते. मीठ खरेदी केल्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुमच्या घरात सुख समृद्धी आणि तुमच्या आयुष्यात आनंद कायम राहतो. धनोत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे पाकिट जरूर खरेदी करा. स्वतःच्या पैशाने मीठ विकत घ्या. कोणाकडून कर्ज किंवा उधार घेऊन खरेदी करू नका. कोणाकडूनही मीठ मागून आणू नका. शिजवताना फक्त नवीन आणलेले मीठ वापरा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. हे मीठ पाण्यात टाकून घरातील फरशी पुसा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुःख, वेदना, दारिद्र्य वगैरे संपतात. तर बघूयात धनोत्रयोदशीला मिठाचे उपाय. जेव्हा तुम्ही धनोत्रयोदशीला मिठाचे नवीन पॅकेट खरेदी करता तेव्हा तेच घरात स्वयंपाकात वापरा. असे केल्याने घरातील आर्थिक स्थिती सुधारते, संपत्तीत वाढ होते. दुसरा उपाय आहे, जर काही दिवसांपासून घरातील सदस्यांमध्ये भांडण होत असतील आणि घरात त्रास वाढत असेल तर पाण्यात थोडेसे मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावे. अनेक वेळ घरात नकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. मिठाच्या पाण्याने फरशा पुसल्याने घरात सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यानंतरचा उपाय आहे, घराच्या कोपऱ्यात एका छोट्या काचेच्या भांड्यात मीठ टाकून उत्तर पूर्व दिशेला ठेवा. यामुळे संपत्तीत घट होत नाही, आर्थिक स्थिती सुधारते. या भांड्यात मीठ टाकून रूममध्ये ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्यानंतरचा उपाय आहे, धनोत्रयोदशीच्या दिवशी बाळाला मिठाच्या पाण्याने आंघोळ घालावी. हे मुलाचे वाईट नजरेपासून संरक्षण करेल आणि तो निरोगी राहील. त्यानंतरचा उपाय आहे, जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर हातात थोडे मीठ घ्या. डोक्यावर 3 वेळा फिरवून दुकानाबाहेर फेकून द्या. त्यामुळे व्यवसायात भरभराट होईल, प्रगती होईल, उत्पन्नात सुधारणा होईल असे मानले जाते. हे सोपे, प्रभावी 5 उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.